हॅलो. तर आज आपण आजच्या भागामध्ये लहान बाळाचं स्वेटर कसं विणायचं ते बघणार आहे. एकदम छान असं सिंपल केशरी कलरचं स्वेटर आहे हे. 6 महिन्यांच्या बाळापर्यंत किंवा मग 1 वर्षाच्या बाळाला पण येऊन जाईल असं स्वेटर आहे हे, लहान बाळाचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे स्वेटर कसं करायचं ते बघणार आहे. एकदम छान सिंपल असं स्वेटर आहे. बॉर्डरपासून सुरुवात आहे याची आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे, की कसं करायचं ते. बाही कशी करायची, पुढचे पार्ट कसे करायचे, गळा कसा उचलायचा, हे पूर्ण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. असं छान सिंपल असं स्वेटर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बॅक साईडचा पार्ट पण दाखवलेला आहे कसा विणायचा तो. टाके वगैरे कसे घटवायचे ते पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे. स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, की पूर्ण स्वेटर कसं विणायचं. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर आता इथे आपण स्वेटर तयार करायसाठी अगोदर 11 नंबरच्या सुया आणि 10 नंबरच्या सुया घेणार आहे. 2 सुयांचे सेट लागतील हे. 11 आणि 10. 11 नंबरवर बॉर्डर राहील आणि 10 नंबरवर वरचा पार्ट विणला जाईल आपला. आणि आता इथे ही लोकर घेतलेली आहे. बेबी ऊन घ्यायची सॉफ्ट किंवा मग तुम्हाला जी लोकर अवेलेबल होईल, पण लहान मुलांसाठी जी लोकर असते लहान बाळासाठी नरम अशी सॉफ्ट लोकर मिळते ती घ्यायची. आता इथे ही सॉफ्ट लोकर घेतलेली आहे मी. मऊ एकदम छान लोकर पाहून घ्यायची आणि लहान मुलांना सुटेबल अशी बेबी ऊन मिळते ती घ्या किंवा मग वर्धमानमध्ये किंवा मग ओसवालमध्ये लोकर मिळते ती घ्या. आता इथे मी साधी नरम अशी लोकर घेतलेली आहे. आपले स्वेटर जे आहे ते 150 ग्रॅमच्या लोकरमध्ये तयार झालेलं आहे. तर आता इथे आपण सुरुवातीला टाक्यांपासून सुरुवात करू. इथे 45 टाके टाकायचे आपल्याला. तर इथे आपण असं दोरा डबल करून घ्यायचा आणि आपला दोरा लोकरच्या अंदाजाने आपण टाके टाकून घेणार आहे. इथे 45 टाके टाकायचे. इथे लोकर डबल करून आपण इथे स्लिप नॉट टाकून घ्यायची ही अशी स्लिप नॉट टाकून झाल्यावर याच्यात तुम्हाला ज्या पद्धतीने टाके टाकता येत असेल त्या पद्धतीने टाकले तरी चालते. याचं घट्ट करून घ्यायचं आणि असे या पद्धतीने आता आपण इथे टाके टाकून घ्यायचे. असे आपण आता 45 टाके आपण हे टाकून घेणार आहे. अशी या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने टाके टाकता येत असेल त्या पद्धतीने टाके तुम्ही टाकून घ्यायचे. 45 टाके टाकून घेऊ आता आपण हे याच पद्धतीने. हे पहा आता आपण इथे टाके टाकून घेतलेले. 11 नंबरच्या सुईवर आपण इथे 45 टाके टाकून घेतलेले आणि याच्यानंतर आपण फक्त आता हे 1 टाका सरळ 1 टाका उलट अशी याची बॉर्डर विणत घ्यायची. आता हे 1 टाका सरळ विणायचा आणि 1 टाका उलट विणायचा. 1 टाका सरळ दोरा पुढे घ्यायचा, परत मागून सुई पुढे टाकायची आणि 1 टाका उलट असं विणायचं. परत दोरा मागे टाकायचा आणि 1 टाका सरळ असं 1 सरळ 1 उलट असं करून आपण ही आता 15 सुयांची ही बॉर्डर विणत घेणार आहोत. टाके टाकल्यावर आपण पहिली सुई काढतो त्याला थोडंसं एक घट्ट जातं, तर व्यवस्थित टाके आपण हे विणत घ्यायचे. पहिली सुई थोडी अवघड जाते. 1 टाका सरळ 1 टाका उलट अशा आपण आता हे 15 सुया ह्या विणून घेऊ. 1 सरळ 1 उलट 1 टाका सरळ 1 टाका उलटच्या आणि 15 सुया विणल्यानंतर आपली ही बॉर्डर तयार होईल. पुढच्या पार्टची बॉर्डर तयार करतो आपण आता हे. पुढचा जो पार्ट आहे स्वेटरचा डावा आणि उजवा त्या पार्टचे आपण हे टाके टाकून घेतलेले 15 45 आणि आता त्याच्या 15 सुया आपण 1 टाका सरळ 1 टाका उलट असं विणत घ्यायचंय. हे पहा आता आपण इथे सुरुवातीला 45 टाके आपण इथे टाकून घेतलेले आणि 45 टाके टाकल्यानंतर आपण एक टाका सरळ आणि 1 टाका उलट असं विणलेलं आहे. 1 टाका सरळ आहे आणि 1 टाका उलट आहे. याची अशी आपण ही बॉर्डर विणून घेतलेली आहे आता 15 सुयांची. 45 टाके टाकल्यावर आपण इथे 15 सुया 1 टाका सरळ 1 टाका उलट असं विणून घेतलेले आणि ही आपली स्वेटरची
बॉर्डर तयार झालेली आहे. 2 याच्यामध्ये टाकून घेतलेले हे आपण टाके. हे 45 आणि हे 45. आपले जे पुढचे 2 पार्ट आहे ते करतोय आपण सुरुवातीला. हा डावा आहे आणि हा उजवा आहे. तर आपण त्याच्यासाठी 2 सुयांवर इथे टाके टाकून घेतलेले आहे. 45 टाके टाकून घ्यायचे आणि एक टाका सरळ विणायचा आणि एक टाका उलट विणायचा. अशी बॉर्डर करायची आपण स्वेटरची. असे आता हे 2 सुयांवर आपण हे बॉर्डर विणून घेतलेली आहे. तर आपण याच्यातला हा एक भाग विणत घेणार आहे वरती. 45 टाके टाकून घ्यायचे आणि 15 सुयांची बॉर्डर विणून घ्यायची. एक टाका सरळ, एक टाका उलट. आता आपली ही बॉर्डर इथे तयार झालेली आहे. आता आपण हा पार्ट पुढे विणत घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण 45 टाके घेतलेले. याच्यातले 10 टाके जे आपले ते आपण बॉर्डरसाठी सोडणार आहे. म्हणजे बॉर्डर म्हणजे कोणती? बटन पट्टी आणि काचपट्टी. तर हे जे इकडचे डाव्या साईडचे टाके आपले हे 10 टाके आपण इकडचे काच पाडून घेण्यासाठी म्हणजे काचपट्टी, बॉर्डर पट्टी दोन्ही पार्टला आपण हे 10-10 टाके सोडणार आहे. आता या पार्टला आपण इकडे डाव्या साईडला सोडलेली. इकडने आपल्याला काचपट्टी करायची आहे. आता हे आपण वरती विणायचं आहे. आता वरती इकडे आपण प्लेन विणणार आहे 35 टाके. प्लेन म्हणजे सरळ बाजूने सरळ. ही आपली सरळ बाजू आहे. ही जी लाईन दिसते अशी ही सरळ बाजू आहे आणि ही अशी उलट बाजू आहे. आता आपण सरळ बाजूने सरळ सुई विणायची. 35 टाके विणायचे अगोदर आणि हे 10 टाक्यांना आपल्या इकडे काच पाडून घ्यायचं आहे आताच. आपण आता हे कसं विणायचं ते बघू. आता आपण बॉर्डर करताना 11 नंबरची सुई घेतलेली होती. आता आपण वरचा जो पार्ट आहे आपला तो विणायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे 10 नंबरची सुई घेणार आहे. 10 नंबरची सुई आपण इथे बदलवून घेणार आहे. तर 11 नंबरच्या सुईचं आपलं बॉर्डर विणून झालेली आहे. 10 नंबरची सुई लावायची आणि हे सुरुवातीचे 35 टाके आपण सरळ विणायचे. अगोदर आपण एक टाका सरळ, एक टाका उलट असं विणत बॉर्डर विणून घेतली 15 सुयांची. आता हे जे 35 टाके हे आपण सरळ विणून घेऊ आणि शेवटचे जे 10 टाके आपले तिथे आपल्याला काच पाडायचा आहे. आता पहिला काच येणार आहे आपला तो. आता हे आपण असं सरळ सरळ पहिले 35 टाके विणून घेऊ. हे पहा आता आपण इथे हे टाके इकडे विणून घेतलेले आहे आणि इकडे शेवटी आपण 10 टाके राहू दिलेले आहे. आता हे 10 टाके आपले बॉर्डरचे. आता आपण इथे काच पाडून घेणार आहे सुरुवातीला. आता याला आपण अगोदर आता आपण इथे सुरुवातीचे 4 टाके विणायचे. तर आता आपण हे बॉर्डर आहे आपली ही बटन पट्टीची. त्यात हा टाका सरळ आहे. हा टाका सरळ विणायचा. हा टाका उलट आहे. हा टाका उलट विणायचा. परत पुढचा सरळ घ्यायचा आणि एक उलट घ्यायचा. असे आता आपण हे बॉर्डरचे 4 टाके विणून घेतले. आता आपण 1 2 3 4 5 6 आता हे 6 टाके उरलेले. आता ह्या 2 टाक्यांचा आपल्याला 2चा 1 करायचा आहे. दोरा इकडेच राहू द्यायचा आतमध्ये आणि इकडूनच हा 2चा 1 करायचा याचा. म्हणजे आपण आता इथे हे 2 टाके 2चा 1 करतोय म्हणजे आपण इथे काच पाडून घेतोय याला. पहिला काच आहे आपला हा खालून सुरुवात करतोय आपण काच पाडायला. तर हे दोरा इकडे घेतलेला आहे आपण आतमध्ये आणि 2 टाक्याचं असं 2चा 1 करायचं. हे असा घेतला आणि हे जे 2 टाके घेतलेले आपण हे सोडून द्यायचे. अशा पद्धतीने आपण इथे हा काच पाडला म्हणजे बटन होल केला आपण इथे हे असं. आणि आता हे पुढचे टाके जसे दिसत आहे तसे विणायचे. हा सरळ आहे. हा सरळ विणायचा. हा उलटा आहे. दोरा पुढे घ्यायचा. हा उलट विणायचा. परत हा सरळ आहे. हा सरळ विणायचा आणि हा उलट आहे. हा उलट विणायचा. आता हे आपण असं इथे बटन होल इथे तयार केलेले आहे. आता उलट्या सुईला आपण जशी उलट सुई विणतो तशीच विणायची. फक्त हे जे बॉर्डरचे 10 टाके आपले हे बॉर्डरचे आपण एक टाका सरळ एक टाका उलट असं विणायचंय. आता हे उलट्या बाजूने आलो आपण. आता हा सरळ दिसतोय आपल्याला. बॉर्डरचे 10 टाके आपल्याला एक टाका सरळ एक टाका उलटच विणायचंय. आता हा सरळ हा उलट परत हा सरळ हा उलट परत
आता हा टाका इथे आपण 2चा 1 केलेला आहे. आता इथे हा सरळ घ्यायचा. हा उलटा विणला आपण, मग हा टाका इथे सरळ घ्यायचा. त्याच्या पुढचा हा जो आपण आतमध्ये दोरा घेऊन टाका केलेला आहे 2चा 1, हा उलट विणायचा. आणि परत हा इथे आता सरळ दिसतोय, हा सरळ आणि हा उलट. किती झाले मोजून घ्यायचे आपले टाके. आता हे 10 हवेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 8 झाली हे. परत पुढचे आपल्याला 2 विणायचे. हा सरळ आणि हा उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही आपली बॉर्डर इकडे बॉर्डर पट्टी आलेली आहे. आता आपण इथे हा काच पाडून घेतलेला आहे. इथे हे बाय बटन होल दिसतंय आपल्याला. आता हे 10 टाके आपण प्रत्येक वेळेस असेच विणायचे. 1 टाका सरळ, 1 टाका उलट, 1 टाका सरळ, 1 टाका उलट. आता हे आपण ह्या सुईला इथे काच पाडून घेतलेला आहे. आता परत जेव्हा आपल्या 15 सुया होतील किंवा 20 सुया होतील त्याच्यानंतर आपण काच पाडणार आहे. आता ही उलटी बाजू आलेली आपली, तर उलट्या बाजूने इकडे पुढची सुई आपण उलट विणायची. पूर्ण टाके आता उलट विणायचे. फक्त जी बॉर्डर घेतलेली आहे आपण बटन पट्टीची आणि काचपट्टीची, ते आपण 1 टाका सरळ, 1 टाका उलट असं विणतोय. आता हे पुढचे टाके सगळे आपण उलट विणून घ्यायचे. आता आपली ही पूर्ण सुई इकडे उलट आपण विणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर परत सरळ बाजूने यायचं. आता सरळ बाजूने ये पहा. इथे आपण काच पाडलेला आहे इकडे. आता आपण म्हणजे 35 टाके सुरुवातीचे हे सरळ विणायचे सरळ बाजूने आणि उलट्या बाजूने उलट विणायचे 35 टाके. आणि ही जी बॉर्डर पट्टी आहे याचा 1 टाका सरळ, 1 टाका उलट असं विणायचं. ही जी 10ची बॉर्डर सोडलेली आहे आपण इकडे, इथे पिन लावून घ्या हवं तर. 10ची बॉर्डर सोडलेली आहे तिकडे, ती आपण फक्त 1 टाका सरळ, 1 टाका उलट असं विणायचं. आता हे आपण वरती असंच कंटिन्यू करणार आहे. आता हे काच पाडून घेतला, आता डबल काच पाडायची गरज नाही आपल्याला. आता आपण हे टाके इकडे सरळ विणत जाऊ आणि जिथे आपण काच पाडला आहे तिथे आता 1 टाका सरळ, 1 टाका उलट असं विणायचं. आता आपण इथे ही सुई इकडे सरळ विणत आलेले आहे. हे 35 टाके आपण सुरुवातीचे सरळ विणले. आता परत आपण इकडे बटन पट्टीकडे आलेलो आहे. आपण इथे काच पाडून घेतलेला होता. आता आपण पुढच्या सुईला काच म्हणजे होल करायची गरज नाही, एकदाच करायचा. याच्यानंतर परत 10 सुयांनी आपण परत एक बटन होल करून घेणार. आता इथे आपण 1 टाका सरळ, 1 टाका उलट विणायचं. आपलं हे 10ची बॉर्डर चालू आहे. ते शेवटी 1 टाका सरळ, 1 टाका उलट. आपण जी खालची बॉर्डर आहे ह्या पार्टची बॉर्डर झाल्यानंतर पहिल्यांदा एक काच पाडून घेतलेला आहे. आणि आता परत काच पाडल्यानंतर 10 सुया विणायच्या आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा काच पाडून घ्यायचा. आता हे आपण इकडे विणून घेतलेलं. आता असंच आपण वरती कंटिन्यू करणार आहे. 35 टाके सरळ बाजूने सरळ विणायचे आणि बॉर्डरचा 1 टाका सरळ, 1 टाका उलट असं विणायचा आणि उलट्या बाजूने उलट सुई विणायची 35 टाक्यांची. आणि हे बॉर्डरचे टाके आपण 1 टाका सरळ, 1 टाका उलट असं विणायचं. हे पहा आता आपण इथे 15 सुया झाल्या होत्या. त्याच्यानंतर इथे पहिल्यांदा काच पाडून घेतलेला आहे आणि याच्यानंतर आता आपण वरती 10 सुया कंटिन्यू करणार आहे. वरती 10 सुया विणून घ्यायच्या अशाच. इकडे प्लेन विणायचं सरळ बाजूने, उलट्या बाजूने उलट विणायचं आणि बटन इकडे बॉर्डरसाठी 1 टाका सरळ, 1 टाका उलट असं विणायचं. आता आपण याच्या 10 सुया करून घेऊ आणि त्याच्यानंतर परत एक बटन होल तयार करून घ्यायचं आपल्याला. आता ते करून घेऊ आपण. आता आपला हा उजव्या साईडचा पार्ट आहे आपला दुसरा. दुसऱ्या सुईवर आपण टाके टाकून घेतलेले होते. आता हा उजव्या साईडचा पार्ट आहे. आता याच्यात काय करायचं आपल्याला, आपण बॉर्डर विणून घेतलेली इथे 1 टाका सरळ, 1 टाका उलटची 15 सुयांची आपण ही बॉर्डर विणून घेतलेली आहे. ते बॉर्डर विणल्यानंतर आपण इकडने बॉर्डर पट्टी सोडणार आहे याची
बटन पट्टीसाठी जागा सोडणार आहे. तर इकडने 10 टाके आपण याचे बटन पट्टीसाठी सोडायचे. आपण हा जो पार्ट पाहिला, हा दुसरा, हा जो पार्ट पाहिला आपण, याला इकडे ह्या बाजूने आपण डाव्या साईडने बटन होल केलेलं आहे. तर हे बटन होल म्हणजे काचपट्टी ही आपली इकडने ठेवलेली आपण डाव्या साईडने. आता हा डावा भाग आहे आणि हा उजवा भाग करायचा आहे आपल्याला. तर उजवा भाग विणताना आपण इकडने जसं याला ह्या बाजूने आपण काच पाडलेले आहे, तसंच याला पण आपण इकडने ही बॉर्डर विणत घ्यायची आहे. जशी याची बॉर्डर आपण इकडने विणलेली आहे त्याच पद्धतीने हे 10 टाके जसे इकडून सोडले आपण बटन होलचे, तसेच ह्या बाजूने आपण बटन पट्टीचे टाके इकडे 10 सोडलेले, इकडने सोडलेले. ह्या बाजूने ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे आपली पुढच्या पार्टची. तर डाव्या बाजूला आपण काच पाडून घेतलेला आहे आणि ही जी उजवी बाजू आहे याला आपण 10 टाके, एक टाका सरळ एक टाका उलट असं विणायचं आहे. तर याची ही सुरुवात इकडने होईल. तर त्या इकडने मी एक सुई काढून घेतलेली याची 15 टाक्याची बॉर्डर झाल्यानंतर एक टाका सरळ एक टाका उलट असे हे 10 टाके आपण विणून घेतलेले. आणि त्याच्यानंतर आपण पुढचे जे 35 टाके ते आपण सरळ विणलेले सरळ बाजूने. एक सुई झालेली माझी याची, उजवा पार्ट आहे हा आणि हा डावा होता आपण ज्याला होल केलेला आहे बटन होल, तो डावा होता. आता हा उजवा पार्ट आपण त्याच पद्धतीने विणून घ्यायचा आहे. ते सरळ बाजूची सुई माझी विणून झालेली एक, तर उलट्या बाजूने उलट सुई विणायची. आता हे 35 टाके उलट विणायचे, उलटी सुई आहे म्हणून. आणि बॉर्डरसाठी तेच सेम करायचं, एक टाका सरळ एक टाका उलट अशी ती 10 टाक्यांची आपण बॉर्डर ठेवायची बटन पट्टीसाठी. आणि काचपट्टीला 10-10 सुयानंतर आपण काच पाडून घ्यायची. आता हे आपण इकडे सुरुवातीला 35 टाके विणून घेऊ उलट. आता आपण हे इकडे उलट्या बाजूने आपण हे उलट टाके विणून घेतलेले आणि हे इकडे 10 टाके आपण बॉर्डरचे सोडलेले. तर परत आता इकडे दोरा मागे घ्यायचा, लोकर मागे घ्यायची आपली आणि हे जे बॉर्डरचे 10 टाके सोडलेले आपण हे आपण एक टाका सरळ एक टाका उलट असं विणायचं. बस एवढंच करायचं. ह्या पार्टला उजवा पार्ट आहे आपला, हा बॉर्डरचे टाके आपण जे 10 टाके ते एक टाका सरळ एक टाका उलट असं विणत घ्यायचंय. आणि जे पुढचे 35 टाके आपण सरळ बाजूने सरळ विणायचे आणि उलट बाजूने उलट विणायचे. असा हा उजव्या साईडचा पार्ट आपण तयार करून घ्यायचा. ह्या पार्ट आपण बॉर्डर झाल्यानंतर सुई चेंज करून घेतलेली आहे, 10 नंबरची सुई लावून घेतलेली आहे. आता असं हे आपलं इथे तयार होते. तर याच पद्धतीने आपण दोन्ही पार्ट इथे तयार करून घेऊ. फक्त हे बॉर्डरचे जे टाके आपले एक टाका सरळ एक टाका उलट असं विणायचं आणि इकडे पुढचे जे टाके आपले सरळ बाजूने सरळ उलट्या बाजूने उलट असं विणायचं. हे पहा आता आपलं इथे दोन्ही पार्ट तयार करून झालेले आहे. डावा आणि उजवा दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतलेले आहे. आपण ही बॉर्डर करून घेतलेली ती पहिले 15 सुयांची आणि 15 सुयांच्या बॉर्डर नंतर आपण इकडे डाव्या साईडला काच पाडून घेतलेले होते आणि हा उजवा पार्ट फक्त आपण बॉर्डर वरती विणत घेतलेली होती. अशा पद्धतीने हे पार्ट इथे तयार झालेलं आहे. आता हा इथे आपण 8-9 इंचापर्यंत अंदाजे असा तयार झालेला आहे. इतका हा पार्ट आपला तयार करून घेतलेला आहे आपण 8.5 किंवा 9 इंचापर्यंत. आणि त्याच्यानंतर आता आपण वरती याला कसं विणायचं ते बघणार आहे. आपण हे जे वरती काच पाडून घेतलेले हे 5 पहिले आपण या 15च्या बॉर्डर नंतर सुरुवातीलाच एक काच पाडलेला होता आणि त्याच्यानंतर मग इथे मी 10-10 सुयांच्या गॅपने वरती काच पाडून घेतलेले. बाकी इकडे जसं होतं आपलं तसं सेमच विणलेलं आहे, म्हणजे सरळ बाजूने सरळ उलट्या बाजूने उलट. फक्त हे बॉर्डरचे जे टाके होते आपले ते आपण एक टाका सरळ एक टाका उलट असं विणून घेतलेले. अशा पद्धतीने हे 2 पार्ट इथे तयार झालेले आपले पुढचे समोरच्या भागाचे. आणि इकडे फक्त बॉर्डर विणत घेतलेली. आता आपण याला वरती टाके घटवायचे आपल्याला, याचे मुंड्याचे टाके घटवायचे आपल्याला याचे वरती.
जे आर्म होल असतं ते कट करायचंय. आता आपण इथे सुरुवातीला हा जो डावा भाग आहे ज्याला काच पाडलेले आपण त्याच्या इकडने सरळ बाजूने आपण 4 टाके घटवणार आहे अगोदर. आता आपण मुंड्याचे टाके घटवतो इथे. असे 2 टाके विणून घ्यायचे पहिले आणि मागच्या टाक्यातून पुढचा टाका काढून घ्यायचा असं. हा झाला एक. आता हा दुसरा आणि त्याच पद्धतीने तिसरा आणि चौथा. झाले 3 आणि हा चौथा. असे आता आपण हे आता आपण हे 4 टाके इथे घटवून घेतलेले. आता याच्यानंतर आपण पुढे प्लेन विणून घ्यायचं. आपले इथे 4 टाके घटवून झालेले. आता पुढे बाजू म्हणून सरळ टाके बॉर्डर पर्यंत विणून घ्यायचे आणि बॉर्डरला आल्यावर आपण एक टाका सरळ एक टाका उलट असं विणून घेणार आहे. या पद्धतीने आपण इथे 4 टाके घटवून घेतलेले. आणि आता इकडे आपण बॉर्डर पूर्ण इथपर्यंत विणून घ्यायचंय. आता आपण हे इकडे टाके घटवल्यानंतर आपण इकडे विणून घेतलेला आहे पूर्ण. आता आपण हा जो पार्ट आहे तो पण विणत घेणार याच्या सोबत. आता इकडे ही बॉर्डर विणून घेऊ आपण अगोदर. एक टाका सरळ एक टाका उलटची म्हणजे समजण्यासाठी आपण असं दाखवते. तुम्ही सेपरेट जरी केला हा पार्ट डाव्या साईडचा तरी चालेल. एका सुईवर सेपरेट विणला तरी चालेल. आता हे विणायची सवय असल्यामुळे मी एकाच पार्टवर विणते त्याला एकाच सुईवर. तुम्हाला जर एकाच सुईवर विणताना थोडं कन्फ्युजन होत असेल तर वेगळे केले तरी चालेल. आता आपण ही बॉर्डर इथे विणून घेऊ आणि समजण्यासाठी सांगते मी हे. आपण हा पार्ट इकडे टाके घटवून घेतलेले. आता हे आपण झालं. आता इकडचा पार्ट आपण विणतो. ही बॉर्डर विणून घेतली आणि हे टाके इकडे सरळ विणून घेऊ आणि जसे इकडचे आपण डाव्या साईडचे टाके घटवले त्याच पद्धतीने याचे टाके आपण उलट्या बाजूने घटवायचे. आता ही सुई पण इकडे आपण विणून घेऊ आणि उलट्या साईडने आल्यावर आपण याचे 4 टाके घटवून घेणार. आता आपण हे इकडे विणून घेतलेलं आहे पूर्ण. आता आपण उलट्या बाजूने येऊ आणि जसे आपण डाव्या साईडचे टाके घटवले त्याच पद्धतीने इकडे पण टाके घटवून घेऊ आपण. तर याचे घटवताना आपण जसे समोरच्या पार्टचे डाव्या साईडचे आपण सरळ बाजूने घटवले. आता हा उलटी साईड आहे म्हणून आपण उलटे टाके विणून घ्यायचे आणि उलट बंद करायचे. फक्त टाके उलट विणतोय आपण. पद्धत तीच आहे आपली. 2 टाके विणायचे आणि मागचा टाका काढून घ्यायचा पुढच्या टाक्यात. असं या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण याचे पण 4 टाके घटवून घेऊ. आता आपण हे इथे उलट्या साईडने 4 टाके घटवून घेतलेले आणि उलट सुई आपण पुढची जशी आहे तशी विणून घेऊ. इकडे उलट सुई आहे म्हणून उलट टाके विणून बॉर्डर आपण जशी विणतो एक टाका सरळ एक टाका उलट
त्याच पद्धतीने आता ही पूर्ण सुई आपण विणून घेऊ. आता दोन्ही पार्टची आपण सुई उलट सुई काढून घेऊ इकडे. आता ही उलट बाजू म्हणून हे पण इकडे उलट विणून घ्यायची आणि हा पार्ट पण इकडे उलट विणून घ्यायचा. आता आपण परत सरळ आल्यानंतर याचे 4 नंतर 2 टाके कटवणार आहे. आता ही सुई मी एवढी विणून घेते. हे बघा आपण हे पूर्ण उलट बाजूने उलट सुई आपण विणून घेतलेली. आता परत सरळ बाजूने यायचं आणि इकडून सरळ बाजूने आपण अगोदर 4 टाके घटवून घेतलेले होते. आता हे 4 नंतर आपण 2 टाके घटवणार आहे इथे. असं या पद्धतीने आपण हे 4 टाके दोन्ही पार्टचे एकाच वेळेस घटवून घेतलेले. इकडने आणि हे. आता आपल्याला 2 टाके घटवायचे. 4 2 1 असं आपण याचा मोंडा घटवतोय, म्हणजे आर्म होल आपण कट करतोय. आता 4 नंतर 2 टाके घटवून घेऊ आपण. 2 विणून घ्यायचे हे असे. हा एक झाला आणि हा दुसरा. असे 2 टाके घटवले आपण आणि जसं आपण सुई अगोदर विणून घेतली त्याच पद्धतीने सरळ सुई विणून घ्यायची. बॉर्डरचे टाके जसे आहे तसेच विणायचे आणि इकडे परत उलट्या बाजूने आल्यानंतर इकडून परत उलट्या साईडने 2 टाके घटवायचे. आता आपण हे 2 टाके पण घटवून घेऊ इकडे. हे पहा आता आपण इथे टाके घटवून घेतलेले. इकडचा जो 2 टाके होते ते पण मी घटवून घेतलेले. 4 नंतर 2 घटवले उलट्या बाजूने आणि उलट सुई आपण इकडे विणून घेतलेली. आता इकडे शेवट एक राहिलेला आहे, 1 टाका घटवायचा राहिलेला. आता इथे 4 नंतर 2, आता 2 नंतर आपण 1 टाका राहिलेला घटवायचा, तो पण घटवून घेऊ आणि दुसऱ्या पार्टला पण असंच 1 टाका घटवून घ्यायचा. आता हा एक घटवला इथे 4 2 1 असं घटवलं. आता या पार्टला पण इकडे उलट्या साईडने 1 टाका घटवून घ्यायचा आणि मग वरती आपल्याला कसं विणायचं ते बघू. आधी आपण इकडचा पण 1 टाका घटवून घेऊ. ही सुई इकडे विणून घ्यायची, बॉर्डर जशी तशी विणायची आणि इकडे उलट बाजूने गेल्यावर उलट बाजूने 1 टाका घटवायचा. आता घटवून घेऊ आपण हा एक शेवटचा आणि मग वरती बघू कसं करायचं. आता आपण हे उलट्या बाजूने जो एक शेवटचा टाका राहिलेला आहे तो टाका इथे घटवून घेत आहे. आता ही सुई आपण आपल्या इकडे टाके घटवून झालेले आहे. टाके घटवल्यावर आपण इकडे पुढे कसं विणायचं ते बघू. आपण इथपर्यंत हे टाके उलट विणून घेऊ. उलट सुई बॉर्डरचे टाके बघू आपण कसं करायचं पुढे जाऊ. आणि हे बॉर्डर पर्यंतचे जे टाके आपले इथपर्यंत आपण उलट विणून घेऊ. तर आपण ही उलट सुई विणून घेतली. ही बॉर्डर पण विणून घेऊ इकडे या पार्टची. 1 टाका सरळ 1 टाका उलटची बॉर्डर. पार्टचे आपण इकडे टाके घटवून झालेले 4 2 आणि 1 असं करून आपला हा पार्ट इकडे बॅक साईडने आपण विणून घेतलेला आहे. आता हा जो दुसरा पार्ट आहे आपला काचपट्टीचा, याचे पण आपण टाके तसेच घटवून घेतलेले.
4, 2 आणि 1. आता दोघं पार्टचे आपले टाके कटवून झालेले आहे दोन्ही साईडने. आता आपण इकडनं इकडे चाललेलं आहे, ही उलट सुई विणून घेतली. आता हे जी बॉर्डर आहे आपल्याला, ते बॉर्डरचे टाके आपल्याला बंद करून घ्यायचे. ही जी बॉर्डर केलेली आहे आपण काचपट्टीची, ही बॉर्डर, याचे टाके बंद करायचे आपल्याला. आता आपण हे उलट बाजूने हे टाके कटवून घेतलेले, म्हणजे आपले आता सगळे टाके कटवून झालेले. आता आपण ही जी काचपट्टी इकडचे टाके कटवायचे आपल्याला. आता आपण इकडनं हे पण टाके कटवून घेतले. आता हे म्हणजे बॉर्डरचे टाके हे बंद करायचे आपल्याला. आपण उलट्याच बाजूने अजून आपण फक्त टाके आता कटवून झालेले आपले इकडचे. आता ही जी डाव्या साईडचा पार्ट आहे आपला, याचे टाके बंद करायचे. आता हा जो डाव्या साईडचा पार्ट होता आपला, त्याचे आपण काच पाडून घेतलेले होते, त्या पार्टचे आपल्याला आता हे बॉर्डरचे टाके बंद करायचे. तर बॉर्डरचे टाके आपण गळ्यासाठी बंद करणार आहे आता. तर इकडे आपण टाके जसे होते तसे विणत होतो, सरळ टाके सरळ विणून बंद करत होतो. आता हे बॉर्डरचे टाके कसे आपले, एक टाका सरळ एक टाका उलट आहे. तर आता त्याला आपण आधी सरळ आणि एक उलट असं करून आपण हे एक सरळ एक उलट असा विणायचा आणि त्या पद्धतीने हे टाके बंद करायचे. आता हा परत सरळ आहे, हा उलट आहे. परत ही लोकर मागे टाकायची, हा सरळ घ्यायचा, परत पुढचा उलट आहे तो सरळ घ्यायचा आणि हा टाका त्याच्यातून काढून घ्यायचा. असे आता हे बॉर्डरचे जे 10 टाके आपले ते आपण बंद करतोय. आता हा पुढचा उलट आहे, लोकर पुढे घ्यायची आणि मागचा टाका काढून घ्यायचा. परत आता हा पुढचा सरळ आहे, सरळ विणायचा आणि बंद करायचा. आता पुढचा उलट आहे, उलट विणायचा आणि मागचा टाका काढून घ्यायचा. आता आपण हे गळ्याचे टाके बंद करतो इथे. ते बंद करून घेऊ आपण सगळे. या पद्धतीने आपण हे गळ्याचे टाके इथे बॉर्डरचे बंद करतोय. हा जो एक टाका घटवला आपण शेवटचा, हा टाका घटवल्यानंतर आपण ही पूर्ण इकडे सुई विणून घेतलेली आहे. ही सुई पूर्ण इकडे विणून घेतलेली आहे आणि हे बॉर्डरचे टाके पण विणून घेतलेले. हे टाके नाही घटवायचे उजव्या साईडचे, हे जे डाव्या साईडचे ते आपण घटवतोय, कारण याचे आपले टाके घटवून झालेले सगळे. आता आपण बॉर्डर पट्टी जी आहे ती बंद करून घेतोय. परत हा पुढचा उलट आहे, उलट विणायचा, लोकर मागे टाकायची आणि असं करून बंद करून घ्यायचं. परत पुढचा टाका पाहायचा, सरळ एका उलट आहे, सरळ विणायचा. आता पुढचा उलट आहे, दोरा पुढे घ्यायचा, उलट विणायचा आणि टाके बंद करून घ्यायचे. आता परत सरळ आहे, सरळ आणि टाके बंद. आता हे आपले टाके बंद करून झालेले आहे. दहा टाके आपण इथे बंद करून घेतलेले. आता पुढची सुई उलट आपण विणून घेऊ इकडे. आता आपले हे पूर्ण टाके बंद झालेले आहे बॉर्डरचे. आता हे टाके बंद झाल्यानंतर आपण ही सुई पूर्ण इकडे उलट विणून घेऊ. उलट टाके आहे, आता हे उलट विणून घ्यायचे. आपण ही सुई पूर्ण इकडे करून घेऊ इकडे आणि मग पुढे बघू. आपल्याला आता ह्या पार्टचे आपण बॉर्डरचे टाके घटवले, त्याच पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे आपला उजवा, ह्या पार्टचे पण आपल्याला टाके घटवायचे. आता आपण हा जो काच बटन पट्टीचा पार्ट होता याच्या आपण उलट्या बाजूने टाके घटवलेले, म्हणजे बंद करून घेतलेले हे. आणि हा जो पार्ट आहे आपला बटन पट्टीचा, याच्या आपल्याला सरळ बाजूने टाके बंद करायचे. आता ते पण बघू आपण. अगोदर ही सुई करून घेऊ उलट. हे सरळ बाजूने आलेले, आता सरळ बाजूने आपण बघू. हे पहा, आता आपण हे 4, 2 आणि 1 असं करून आपण हे
इकडचे टाके कटवून घेतलेले. हा आपला डावा पार्ट आहे काच बटन पट्टीचा. आपण इकडे 4, 2 आणि 1 असे टाके कटवून घेतले. त्याच्यानंतर आपण हे इकडे बॉर्डरचे पण टाके बंद करून घेतलेले या पद्धतीने. आता बॉर्डरचे टाके आपण याचे उलट बाजूने बंद केलेले. आता डाव्या साईडने हा जो डावा पार्ट आहे याच्या उलट बाजूने टाके बंद केलेले. आणि आता याच पद्धतीने आपण हा जो उजव्या साईडचा पार्ट आहे आपला याचे टाके पण आपण इकडने बंद करून घेणार आहे समोरच्या बाजूने, सरळ बाजूने. डाव्या साईडचे उलट बाजूने बंद केले. आता याचे उजव्या साईडचे सरळ बाजूने बंद करायचे. याचे पण आपले जे मोंड्याचे टाके आपले ते गटवून झालेले. आता आता आपल्याला मोंडा कट करायचे नाहीये. आता आपल्या इथे पूर्ण झालेले आहे. दोन्ही साईडचे मोंड्याचे टाके आपण गटवून घेतलेले. हा जो आपला गोल कट असतो आर्म होलचा तो आलेला आहे. आणि हा इथे हे गळ्याचे टाके आपण हे पूर्ण बॉर्डर बंद करून घेतलेली. आणि आता इकडे असा वरती गळ्याचे टाके आपण इथे बंद करत घेणार. ते पण बघू आपण पुढे कसं करायचं. अगोदर आपल्या उजव्या साईडचे हे जे टाके बंद करायचे ते बंद करायचे. आता आपण आधी हे टाके इकडे विणून घेऊ आणि मग या बाजूने आल्यानंतर हे बंद करायचे. आपण डाव्या साईडची एक सुई मी इथे विणून घेते सरळ. हे पण या पद्धतीने इथे गोल कट इथे आपला आलेला आहे आर्म होलचा. हे आधी ही सुई इथे सरळ विणून घेऊ. दोन्ही पार्ट एकाच सुईवर असल्यामुळे आपण एकाच वेळेला बंद करत घेतोय सगळं. तुम्हाला जसं सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे हे 2 पार्ट सेपरेट सुईवर जरी काढून घेतले तुम्ही आणि एक पार्ट जरी विणला तरी काही हरकत नाही. हे पण आता सोबत विणत घेतले की व्यवस्थित होते ते, म्हणून एकाच सुईवर घेतल्याने. आता हे सरळ टाके आपण इकडे विणून घेऊ. आता हे आपल्या इकडे हा पार्ट झालेला आहे. आता ह्या पार्टचे आपल्याला उजव्या साईडच्या पार्टचे टाके बंद करत घ्यायचे. पहिला टाका सरळ विणून घ्यायचा. पुढचा टाका उलट विणायचा आणि याचे या पद्धतीने बंद करून घ्यायचं. परत पुढचं सरळ आहे, सरळ विणायचा. अशा आता हे आपण पूर्ण जी बॉर्डर आहे आपली 10 टाक्यांची बॉर्डर पूर्ण आपण बंद करून घेतो. ते आपण हे पूर्ण 10 टाके इथे बंद करून घेऊ. हे आता आपण इथे हे जे टाके बॉर्डरचे हे टाके बंद करून घेतले पूर्ण. हे असे जसे डाव्या साईडचे बंद केले त्याच पद्धतीने हे उजव्या साईडचे टाके आपण बंद करून घेतलेले सगळे. आणि ही सुई इकडे फिरून घेतलेली आहे. आता उलट्या साईडने आपण हा जो पार्ट आहे आपला बटन पट्टीचा त्या पार्टची ही सुई आपण इकडे विरून घेऊ. आणि ही जी काचपट्टी आपली काचपट्टीच्या इथे आपल्याला टाके गटवायचे. ते कसे गटवायचे ते बघू आपण. अगोदर हे उलट्या साईडने ही उलट सुई विरून घेऊ इकडे. आता आपण ही उलट सुई इकडे विरून घेतलेली पूर्ण. त्याच्यानंतर आपल्याला जी काचपट्टी आहे काचपट्टीच्या इथे आपल्याला इकडून एक टाका गटवायचा आहे. त्याच पद्धतीने गटवू आपण. उलट सुई येतं उलट टाका विणायचा. ही काचपट्टी आपली पण काचपट्टीच्या बाजूने आता हे आधी बॉर्डरचे टाके बंद केले. आता त्याच्यानंतर आपण एक टाका आणखी गटवतोय. म्हणजे आता इथे आपल्याला गळा कट करत घ्यायचा आहे. आता हे एक टाका कट करायचं बंद करायचे. इथे 2 टाके विणले आपण उलट आणि एक टाका बंद करून घेतला.
असं काचपट्टीला केलं आपण. आता हे सुई विणून झाल्यानंतर आपण इकडे दुसऱ्या पार्टला पण बॅक साईडने म्हणजे उलट्या बाजूने एक टाका बंद करून घेतलेला आहे. आणि आता हे जे पुढचे टाके हे टाके आपण इकडे विणून घेऊ आणि सरळ बाजूने पण सरळ सुई विणून घेऊ. एक टाका घटवून घेतलाय फक्त. आता ही सुई उलट आणि समोरच्या बाजूने एक सरळ सुई आपण विणून घेऊ. आता ही सुई आपण उलट विणून घेतली. इथे एक टाका घटवून घेतला आपण. आता परत सरळ बाजूने आल्यावर सरळ विणून घ्यायची येथपर्यंत. आणि परत आपल्याला उजव्या साईडचा जो पार्ट आहे त्याचा पण एक टाका घटवायचा आहे. जो डाव्या साईडचा पार्ट आहे आपला काच बटन पट्टीचा त्याचे टाके आपण उलट्या बाजूने घटवतोय. आणि जो उजव्या साईडचा पार्ट आहे आपला बटन पट्टीचा त्याचे टाके आपण सरळ बाजूने घटवतोय. आता हे लक्षात ठेवायचं. आता हे आपण ही सुई इकडे सरळ विणून घेऊया पार्टची. एक सुई विणून झालेली आहे. आता हा जो आपला दुसरा पार्ट आहे बटन पट्टीचा या पार्टचा आपल्याला इथे एक टाका घटवायचा. हे सरळ बाजूने टाके घटवलेले आपण बटन पट्टीचे. आता परत इथे हा एक टाका असे 2 टाके विणून घ्यायचे. हा एक टाका इथे बंद केलाय आणि पुढची सुई सरळ विणून घ्यायची. आता याच्यात पहा तर आपण असे इथे टाके घटवतोय. अगोदर आपण हे आर्म होल कट करून घेतलेले आहे. इकडने आपण हे टाके घटवून घेतले आर्म होलचे 4 2 1 असं करून. आणि मग त्याच्यानंतर आपण ही जी बॉर्डर होती हे बॉर्डरचे टाके आपण बंद करून घेतलेले. जो काच बटन पट्टीचा पार्ट आहे आपला त्याच्या उलट्या बाजूने याचे टाके बंद केलेले आहे आणि याच्या उलट्याच बाजूने एक टाका बंद करून घेतलेला आहे. आता त्याच पद्धतीने आपण हे जी बटन पट्टी आहे इथं सरळ बाजूने हे टाके बंद केलेले बॉर्डरचे आणि सरळ बाजूनेच एक टाका बंद करून घेतलेला आहे बॉर्डरचे टाके बंद झाल्यानंतर. आता आपण याच पद्धतीने याचे टाके घटवून घेणार आहे. हे जे टाके आपले इथे वरती शोल्डरचे ते टाके आता आपण इथे वरती एक एक टाका कमी करत घेणार आहे. आता प्रत्येक तिसऱ्या सुईला आपण याच पद्धतीने बटन पट्टीचा जो पार्ट आहे आपला उजवा त्याचा सरळ बाजूने जो काच पडलेला पार्ट आहे आपला डाव्या साईडचा पार्ट त्याच्या उलट्या बाजूने असं तिसऱ्या सुईला आपण एक एक टाका बंद करत घेणार आहे. आता ही एक सुई जाईल आपली. आता इथे आपण एक टाका बंद करून घेतलेला आहे. आता ही एक सुई आणि मग उलट्या साईडची सुई विणायची आणि परत सरळ बाजूने आल्यानंतर तो उजवा पार्ट आहे आपला त्याचा एक टाका घटवायचा आणि जो डाव्या साईडचा पार्ट आहे आपला त्याचा उलट्या साईडने एक टाका असं तिसऱ्या सुईला आपला टाका इथे एक एक टाका आपण घटवून घेतोय. हे टाके आपण घटवून घेऊ इकडे. आता आपण ही उलट सुई पण इकडे विणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण हा जो पार्ट आहे आपला डाव्या साईडचा काचपट्टीचा या पार्टला आणखी एक टाका आपण घटवून घेणार आहे. अशात आपण एक एक टाका जे इथे आपण गळा कट करत घेतोय. आता परत इथे 2 टाके विणायचे. टाके विणल्यानंतर
मागचा टाका काढून घ्यायचा. असं आता आपण हे काचपट्टीचा एक टाका घटवला आणि ही सुई इकडे परत तशीच सरळ विणून घ्यायची, म्हणजे उलट बाजू येते उलट विणून घ्यायची. यात आपण एक एक टाका का घटवतोय, कारण आपल्याला इथे आपला गळा कट होतोय. आपला जो स्वेटरला व्ही शेपचा गळा येणार आहे, तो व्ही शेपचा गळा आपण इथे कट करतोय. त्याच्यासाठी आपण हा एक एक टाका इथे घटवतोय. तर याच पद्धतीने आपण इकडे दोन्ही बाजूचे टाके, काच बटन पट्टीचा टाका उलट्या साईडने आणि बटन पट्टीचा टाका सरळ बाजूने, असा एक एक टाका आपण घटवत घेणार आहे. आपले हे जे टाके आहे आपण 15 किंवा 20 टाके उरतील इथपर्यंत आपण हे घटवायचंय. ते घटवून घेऊ आपण सगळं. हे पहा आता आपला हा टाके इथे घटवून तयार झालेले आहे. दोन्ही पार्ट आपले हे तयार झालेले आहे, काचपट्टीचा आणि हा बटन पट्टीचा. आपण एक एक करत असे या बाजूने टाके घटवून घेतलेले आहे सगळे. याचे सरळ बाजूने उजव्या साईडचे आणि डाव्या साईडचे उलट्या बाजूने, असं एक एक टाका करत आपण हे टाके घटवून घेतलेले. आणि आता इथे वरती माझे 15 टाके उरलेले आहे. हे जे टाके आपले सुईमध्ये शोल्डरचे, हे आपले 15 टाके उरलेले दोन्ही बाजूने. असं 15 टाक्यांपर्यंत घटवून घ्यायचं हे. आणि याचं माप आपण मोजून बघूया. हे पाय 4.5 इंचापर्यंत हे टाके आपण घटवून घेतलेले असे. तसे तुम्ही हे टाके 15 टाके उरेपर्यंत आपण घटवून घ्यायचं. आता हा पार्ट आपला इथे तयार झालेला आहे समोरचा. समोरचे जे 2 पार्ट आहेत आपले, ते आपल्या आता इथे पूर्ण झालेले आहे, जसे या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण मागच्या साईडचा पार्ट कसा करायचा ते बघणार आहे. आता हा इथेच आपल्याला असाच राहू द्यावा लागेल आणि जेव्हा बॅक साईडचा पार्ट तयार होईल त्याच्यासोबत मग आपण हा जोडणार आहे. आता हा आपला कंप्लीट तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा म्हणजे पुढच्या पार्टमध्ये मागच्या साईडचा पार्ट कसा तयार केला ते बघू.